श्रद्धा मॅडम दिसायला अत्यंत सुसंस्कृत, रुबाबदार आणि शिस्तप्रिय होत्या. वर्गात जेव्हा त्या प्रवेश करायच्या, तेव्हा संपूर्ण वर्गात एक प्रकारची शांतता पसरत असे. त्याची शिकवण्याची पद्धत, इंग्रजी साहित्यातील कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याची शैली आणि त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे सर्वच विद्यार्थी त्यांचा प्रचंड आदर करायचे. मी सुद्धा मनातून त्यांचा खूप आदर करायचो. पण कॉलेजच्या तासाव्यतिरिक्त त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर कधीही संवाद साधण्याचा प्रयत्न आला नव्हता. इमारतीचा जिना चढलो आणि दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 202च्या दारासमोर उभा राहिलो. माझ्या मनात थोडी धाकधूक होती. मॅडम घरी काय करत असतील? त्या रागावणार तर नाहीत ना? असे अनेक विचार मनात येत होते. मी धीर एकवटला आणि हलकेच डोरबेल वाजवली. काही सेकंद शांततेत गेले. मग आतून मॅडमचा शांत आणि कणकणीत आवाज आला. "हो आलेच, 2 मिनिटं थांबा." मी दाराबाहेर वाट पाहत उभा राहिलो. सुमारे 10-12 सेकंदानंतर दाराची कडी उघडण्याचा आवाज झाला आणि दार अर्धवट उघडले. समोर श्रद्धा मॅडम उभ्या होत्या. हलक्या निळ्या रंगाची साडी, पाठीवर मोकळे सोडलेले थोडेसे ओले केस आणि चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न हसू. "अरे सूरज, तू ये ना आत ये." त्यांनी अत्यंत आदराने माझे स्वागत केले. "मॅडम, आईने ही फाईल पाठवली आहे. तुम्ही मागवली होती ना?" मी फाईल समोर काचेच्या टेबलवर ठेवता म्हणालो. "अरे हो, थँक यू सो मच सूरज. मला उद्याच्या सेमिनारसाठी या कागदपत्राची खूप घाई होती. तुझ्या आईला माझे आभार सांग." त्या म्हणल्या आणि स्वयंपाकघराच्या दिशेने गेल्या. काही वेळातच त्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. त्यांनी तो ग्लास माझ्याकडे सरकवला आणि म्हणाल्या, "बस ना सूरज, उभा का आहेस? सोफ्यावर बस." मी हळूच सोफ्यावर बसलो. मॅडम माझ्या समोरील दुसऱ्या खुर्चीवर येऊन बसल्या. बाहेर पावसाचा जोर आता हळूहळू वाढू लागला होता. खिडकीच्या तावदानावर पाण्याचे थेंब आपटण्याचा मंद, लयीत येणारा आवाज खोलीत घुमत होता. "सांग सूरज, तुझा अभ्यास कसा सुरू आहे?" त्यांनी अत्यंत आपुलकीने विचारले. "आजकाल वर्गात तू थोडा शांत आणि विचारात पडलेला दिसतोस. काही अडचण आहे का?" सूरज, वय 25 हे असं असतं जिथे मनात विचारांचे मोठं वादळ असतं. त्या अत्यंत हळुवार आणि आश्वासक आवाजात म्हणाल्या, "पण हीच ती वेळ असते जेव्हा तू स्वतःला घडवू शकतोस. तुला काय वाटतं?" मी नेहमीच अशी आत्मविश्वासाने भरलेली होते. "मी सुद्धा तुझ्याच वयात अनेक शंका आणि भीतीचा सामना केला आहे. पण योग्य वेळी घेतलेले संयमी निर्णय आपल्याला पुढे घेऊन जातात." "मॅडम, तुम्ही वर्गात असताना खूप कडक आणि शिस्तप्रिय वाटता." मी मनातील भावना बोलून दाखवली. "पण आज तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतंय." त्या मंद हसल्या. "वर्गात शिकायला एका मर्यादा आणि शिस्त पाळावी लागते सूरज. पण वर्गाबाहेर आपण सगळे शेवटी माणसंच आहोत ना." "मला खूप आनंद आहे की तू आज माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत आहेस." त्यांनी माझ्या गरम चहा बनवण्याचा प्रस्ताव दिला. मी नाही म्हणू शकलो नाही. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि चहाचा सुवास संपूर्ण घरात पसरला. काही मिनिटातच त्या चहाचे 2 कप घेऊन बाहेर आल्या. चहाचा कप माझ्या हातात देताना त्यांच्या हाताचा हलका स्पर्श माझ्या बोटांना झाला. तो स्पर्श खूप मऊ आणि उबदार होता. आम्ही सोफ्यावर शेजारी बसून चहाची घोट घेऊ लागलो. बाहेर पाऊस आता पूर्ण वेगाने कोसळत होता. विजांचा लखलखाट होत होता. त्या मंद प्रकाशात श्रद्धा मॅडमचे रूप अधिकच नयनरम्य दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता आणि त्यांच्या संवादातील गोडवा मला एकाच वेळेस दुनियेत घेऊन जात होता. त्या संध्याकाळी आम्हा दोघांमध्ये केवळ एक शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते उरले नव्हते, तर 2 सुजाण आणि एकमेकांना समजून घेणाऱ्या मनांचा एक सुंदर संवाद सुरू झाला होता. चहाचा शेवटचा घोट घेऊन मी कप टेबलवर ठेवला. खोलीत चहाचा मंद सुवास आणि बाहेरच्या पावसाचा ओलावा एकत्र मिसळून एक वेगळं, शांत तरी भरलेलं वातावरण तयार झालं होतं. श्रद्धा मॅडम माझ्या अगदी शेजारी सोफ्यावर बसल्या होत्या. त्या खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आणि खोल विचारनग्नता दिसत होती. "तुला पाऊस आवडतो का सूरज?" त्यांनी अचानक खिडकीवरून नजर न हटवता विचारले. "हो आवडतो, पण असा घरात बसून पाहत राहायला जास्त आवडतो." मी उत्तर दिले. त्यांनी माझ्याकडे मान वळवली. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर लहानसं हसू म्हटलं, "मलाही जेव्हा आपण आत सुरक्षित असतो आणि बाहेर वादळ असतं तेव्हा ती शांतता अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते."
आम्ही दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिलो. अचानक आकाशात प्रचंड विजेचा कडकडाट झाला. असा कडकडाट झाला की संपूर्ण घर जणू हादरल्यासारखं झालं आणि त्या क्षणी संपूर्ण परिसरातील वीज निघून गेली. खोलीत एक गडद अंधार पसरला. फक्त खिडकीतून रस्त्यावरील दिव्यांचा एक पिवळसर मंद आणि अस्पष्ट प्रकाश आत येत होता. विजेच्या लखलखाटाने क्षणभरासाठी खोलीत उजळून निघायची आणि पुन्हा अंधारात बुडून जायची. सर्वत्र एक अनाकलनीय विलक्षण शांतता पसरली. "अरर, लाईट अचानक गेली वाटतं," श्रद्धा मॅडमचा आवाज अंधारात घुमला. मी लगेच माझ्या खिशातील फोन काढला आणि टॉर्च चालू केली. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला. "मॅडम, तुम्ही तिथेच बसा. मी मेणबत्ती किंवा इमर्जन्सी लाईट शोधतो." मी फोनचा प्रकाश खाली धरत म्हणालो, "नको सूरज, थांब. तुला घरातल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते कळणार नाही. मी आणते," म्हणाल्या त्या सोफ्यावरून उठल्या. पण अंधारात आणि मोबाईलच्या एका दिशेने जाणाऱ्या प्रकाशात त्यांना टेबलच्या कोपऱ्याचा अंदाज आला नाही. त्यांचा पाय अचानक सोफ्याला आणि टेबलमध्ये अडकला आणि त्यांचा तोल गेला. सूरज, त्यांच्या तोंडून भीतीने हाक बाहेर पडली. मी क्षणाचाही विलंब न करता फोन बाजूला फेकला आणि पुढे झेप घेतली. अंधारातच माझे दोन्ही हात पुढे गेले आणि मी त्यांना घट्ट सावरले. त्या थेट माझ्या छातीवर येऊन आदळल्या. त्या क्षणी संपूर्ण जगात जणू स्तब्धता पसरली. वेळ तिथेच थांबल्यासारखा झाला. आमचे दोघांचेही श्वास अत्यंत वेगाने चालले होते. मी त्यांना दोन्ही हातांनी पाठीवरून आणि कमरेवरून घट्ट धरून ठेवले होते, जेणेकरून त्या खाली पडणार नाहीत. त्यांचा एक हात माझ्या खांद्यावर घट्ट रोवला गेला होता, तर दुसरा हात माझ्या छातीवर होता. त्यांच्या हाताची बोटे माझ्या शर्टचे कापड घट्ट धरून होती. त्यांच्या हृदयाची वेगवान धडधड माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. त्यांच्या ओल्या लांब केसांचा चमोलीन सुवास माझ्या नाकात भरून राहिला होता. "मॅडम, तुम्ही ठीक आहात ना?" मी श्वास रोखून विचारले. माझा आवाज प्रचंड थरथरत होता. त्यांनी हळूच मान वर केली. अंधारातही रस्त्यावरील त्या मंद प्रकाशात त्यांचे मोठे, आबदार डोळे चमकताना दिसत होते. त्या माझ्या अगदी जवळ होत्या, एवढ्या जवळ की त्यांच्या प्रत्येक उष्ण श्वासांचा स्पर्श माझ्या चेहऱ्यावर, माझ्या ओठांवर होत होता. "हो सूरज, ठीक आहे," त्या अत्यंत हळुवार, कातर आवाजात म्हणाल्या. पण विचित्र गोष्ट म्हणजे तोल सावरल्यानंतरही त्यांनी मला सोडणे, मागे होण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ना मी माझी धरलेली पकड ढिली केली. उलट त्यांचा माझ्या खांद्यावरील हात हळूवार वर सरकला आणि माझ्या गळ्याभोवती स्थिरावला. अंधारात आमचे डोळे एकमेकांना शोधत होते. वातावरणातील दडपणा आणि रोमांची तीव्रता क्षणोक्षणी वाढत होती. "सूरज," त्यांनी अत्यंत रेशमी आवाजात पुन्हा माझे नाव घेतले. "हो श्रद्धा मॅडम, आजच्या या रात्रीपुरतं मला मॅडम म्हणणं थांबव," त्या हळूच म्हणाल्या. त्यांच्या आवाजात एक विलक्षण आर्जवीपणा होता. "मला फक्त श्रद्धा म्हण." त्यांच्या ओठांवर एक अत्यंत लाजरं आणि भावूक हसू उमटले. मी माझ्या हातांची पकड त्यांच्या कमरेवर आणखी थोडी घट्ट केली. त्या माझ्या आणखी जवळ आल्या. जणू आम्ही दोघांमधील उरलेलं थोडंसं अंतरही त्यांना नष्ट करायचं होतं. त्यांनी आपला मऊ उबदार हात हळूच माझ्या गालावर ठेवला. त्यांच्या बोटांचा तो मखमली स्पर्श माझ्या संपूर्ण शरीरात एक अनवाणी शिरा पॉइंट तयार करून गेला. "तुला माहीत आहे सूरज," त्या माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, "वर्गात तू जेव्हा जेव्हा माझ्याकडे पाहायचास, तेव्हा मला तुझ्या डोळ्यात एक वेगळाच प्रामाणिकपणा दिसायचा. आज या एकांतात मला ते डोळे अधिकच जवळचे वाटत आहेत." माझे हृदय जोरात धडकत होते. "श्रद्धा, मी नेहमीच तुमचा खूप आदर केला आहे, पण आज या क्षणी माझे स्वतःवरचे नियंत्रण सुटत चालले आहे." "नियंत्रण ठेवू नको सूरज," त्या अत्यंत हळू पुटपुटल्या. मी माझी मान हलवून पुढे केली. आमचे चेहरे एकमेकांच्या इतके जवळ आले की आमचे ओठ एकमेकांना प्रश्न करण्याच्या उंबरठ्यावर होते. श्रद्धाने आपले डोळे हळूच मिटले. तिने आपला चेहरा किंचित वर केला. मी अत्यंत आदराने हळुवारपणे माझे ओठ त्यांच्या कपाळावर टेकवले. त्या स्पर्शाने तिच्या संपूर्ण शरीरात एक हलकी थरथर उमटली. तिने एक दीर्घ, समाधानाचा श्वास घेतला. मग मी हळूच माझे ओठ तिच्या गालावर आणि तिच्या मानेच्या नाजूक वळणावर टेकवले. तो स्पर्श इतका मऊ आणि प्रेमळ होता की श्रद्धाच्या तोंडून एक मंद, सुखावणारा हुंदका बाहेर पडला. तिने माझे डोके दोन्ही हातांनी धरले आणि मला स्वतःकडे आणखीन घट्ट ओढले. बाहेर पाऊस कोसळत होता, विजा कडकडत होत्या
पण आज त्या अंधाऱ्या खोलीत दोन मनांचे सर्व बांध फुटले होते आणि भावनांचा एक अथांग प्रवाह सुरू झाला होता. अंधारात आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या तालावर आमचे श्वास एकमेकांना मिसळत होते. मी श्रद्धाला माझ्या बाहूंत सावरलं होतं. तिचे मऊ ओले केस माझ्या हातांवर आणि चेहऱ्यावर पसरले होते. तिच्या शरीराची हूब मला अंधारातही स्पष्ट जाणवत होती. तिने हळूच माझे डोके तिच्या दोन्ही हातांनी धरून ठेवले होते. तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या केसांतून फिरत होता. सूरज, तिने पुन्हा एकदा माझे नाव घेतले. यावेळी तिच्या आवाजात शिक्षिततेचा तो नेहमीपणाचा कडकपणा किंवा आदरयुक्त अंतर मुळीच नव्हते. त्यात होती फक्त एक विलक्षण आत्मीयता आणि अतूट ओढ. "बोल ना श्रद्धा," मी अत्यंत हळुवार आवाजात उत्तर दिले. तिचे नाव पहिल्यांदाच माझ्या तोंडून इतक्या जवळून आले होते. तिने मंद प्रकाशात माझ्या डोळ्यात पाहिले. मला कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात असा एखादा क्षण येईल. मी नेहमी स्वतःला निर्णयांच्या, शिस्तीच्या आणि समाजाच्या चौकटीत बांधून ठेवलं होतं. पण आज तुझ्या या स्पर्शाने मला जाणीव करून दिली की मीही एक स्त्री आहे, जिच्या मनातही प्रेमाची, आत्मीयतेची भावना असू शकते. तिचे हे शब्द माझ्या हृदयाला थेट भिडले. मी माझ्या हातांची पकड तिच्या कमरेवर आणखीन थोडी घट्ट केली आणि तिला सोफ्याकडे घेऊन गेलो. आम्ही दोघे हळूच सोफ्यावर बसलो. अंधारात आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की मध्यांतराची कोणतीही दरी उरली नव्हती. तिने तिचे डोकं माझ्या छातीवर ठेवले. तिची एक बाहू माझ्या पाठीवरून फिरत होती. मी माझे ओठ तिच्या मऊ, सुगंधित केसांवर टेकवले. "श्रद्धा, मी जेव्हा जेव्हा तुला कॉलेजमध्ये पाहायचो," मी हळूच सांगू लागलो, "तेव्हा मला तुझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रचंड आदर वाटायचा. पण आज या अंधारात तुझ्या या हळुवार रूपाने माझ्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे." श्रद्धाने माझे ऐकून थोडं मान वर केली. तिने तिचा उजवा हात माझ्या गालावर ठेवला आणि तिचे अंगठा हळूच माझ्या ओठांवर फिरवला. तो स्पर्श इतका रेशमी आणि उबदार होता की माझ्या अंगावर काटा आला. "तुला माहीत आहे का सूरज," ती म्हणाली, "माणूस कितीही मोठा झाला, कितीही शिकला, तरी त्याच्या शेवटी एका अशा माणसाची गरज असते, जो त्याला न सांगता समजून घेईल. आज तुझ्या डोळ्यामधला प्रामाणिकपणा पाहून मला वाटतं की मी तुझ्यासमोर पूर्णपणे मोकळी होऊ शकते." अचानक आकाशात पुन्हा एकदा वीज कडकली. त्या क्षणभराच्या लखलखाटात मला तिचा चेहरा दिसला. तिने होठ थोडेसे थरथरत होते. डोळ्यात एक भावूक चमक होती आणि चेहऱ्यावर प्रचंड लाजरं हसू होतं. तिने तिचे ओठ माझ्या गालावर हळूच टेकवले. तो पहिला स्पर्श इतका नाजूक होता की जणू गुलाबाची पाकळी गालाला शिवून गेली. मी माझे डोळे मिटवले. माझ्या हातांनी मी तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि आमच्या बोटांची एकमेकांना घट्ट गुंफण झाली. मी मान पुढे केली आणि माझे ओठ तिच्या कपाळावर, तिच्या गालावर आणि हळूवार तिच्या मानेच्या नाजूक वळणावर टेकवले. "सूरज, थांबू नकोस," ती अगदी हलक्या आवाजात पुटपुटली. त्या अंधाऱ्या खोलीत बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाव्यतिरिक्त फक्त आम्हा दोघांचे श्वास आणि हृदयाची धडधड ऐकू येत होती. भावनांचा एक अथांग प्रवाह आम्हा दोघांना स्वतःमध्ये वाहून नेण्याइतका तीव्र झाला होता. आम्ही सोफ्यावर एकमेकांच्या कुशीत विलीन झालो होतो. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते आणि माझे हात तिच्या पाठीवरून तिच्या ओल्या केसांतून अत्यंत प्रेमाने आणि हळुवारपणे फिरत होते. काही मिनिटे आम्ही काहीही बोललो नाही. फक्त एकमेकांचे अस्तित्व, एकमेकांची ऊब आणि तो प्रौढ अनुभव मनात साठवत राहिलो. तो केवळ एक शारीरिक प्रसंग नव्हता, तर तो दोन मनांची, दोन एकाकी भावनांची झालेली सुंदर भेट होती. त्या हळुवार स्पर्शात, त्या मंद अंधारात आणि पावसाच्या साथीने ती रात्र एका अत्यंत सुरस आणि अविस्मरणीय मोडावर येऊन पोहोचली होती. सोफ्यावर एकमेकांच्या कुशीत विसावलेले असताना अचानक खोलीतून ट्यूबलाईट चमकली. वीज परत आली होती. संपूर्ण खोलीत प्रकाशाने उजळून निघाली. अचानक झालेल्या प्रकाशाने श्रद्धाने तिचे डोळे मिचकावले. तिने हळूच माझ्या छातीवर ठेवलेले डोके वर केले. तिचे केस माझ्या शर्टावर पसरले होते. प्रकाशात आमचे डोळे पुन्हा एकदा भिडले. प्रकाशात आल्यावर श्रद्धाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत लाजरं, तांबूस छटा पसरली. तिने तिच्या हातांनी साडीचा पदर थोडा नीट सावरला, पण ती माझ्यापासून दूर झाली नाही. तिने तिची बोटे अजूनही माझ्या हातात गुंफून ठेवली होती. वीज आली, ती हळूच हसून म्हणाली. तिच्या आवाजात एक वेगळाच मखमली गोडवा होता. "हो, पण मला अंधारात जास्त आवडला होता," मी तिच्या डोळ्यात पाहत मिश्किलपणे म्हणालो. हे ऐकून ती आणखीनच लाजली. तिने तिची नजर खाली झुकवली आणि माझ्या छातीवर हलकासा मार दिला.
सूरज, तू खूप खोडकर झाला आहेस. मी तिचा तो नाजूक हात हातात घेतला आणि तिच्या बोटांवर माझे ओठ टेकवले. श्रद्धा, तुझ्या चेहऱ्यावरचा हा लाजरापणा मी आधी कधीच पाहिला नव्हता. वर्गातली ती कडक मॅडम आज आत्ता माझ्यासमोर बसलेली ही श्रद्धा, या दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. श्रद्धाने मान वर केली. तिच्या डोळ्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अथांग सागर दिसत होता. माणूस जसा दिसतो किंवा जसा वागतो तसा तो आतून नसतो. सूरज, ती गंभीरपणे अत्यंत प्रेमळ आवाजात सांगू लागली. शिक्षिका पेशात असल्यामुळे मलाही नेहमी एक कडक मुखवटा वेश परिधान करावा लागतो. पण जेव्हा मी या घरात एकटी असते तेव्हा मला एकांची खूप भीती वाटायची. आज तुझ्या येण्याने या घराला, या एकांताला एक वेगळाच अर्थ मिळाला आहे.